नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे, जी कदाचित कोणासोबतही घडू शकते. ही गोष्ट आहे अमृताची. अमृता दिसायला अत्यंत लावण्यवती, शहरात वाढलेली आणि आधुनिक विचारांची स्त्री. 29 वर्षीय अमृता नागपूरची राहणारी असून तिचे लग्न होऊन आता 2 वर्ष झाली होती. तिचे पती एका मोठ्या बँकेत जबाबदार पदावर कार्यरत आहेत, तर अमृता स्वतः एका नामांकित कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होती. अमृताचे आयुष्य वर पाहता खूप सुखी आणि शिस्तबद्ध होते. पण कॉर्पोरेट क्षेत्रातील कामाच्या व्यापामुळे तिला वारंवार दुसऱ्या शहरात मीटिंगसाठी जावं लागत असे. त्यामुळे पती-पत्नीला एकमेकांसाठी हवा तसा वेळ मिळत नसे. नुकतेच अमृताचे प्रमोशन झाले होते. त्यामुळे जबाबदाऱ्या वाढल्या होत्या आणि कंपनीकडून तिला एक नवीन कार देखील मिळाली होती. ही घटना साधारण 10-12 वर्षापूर्वीची आहे. अमृता एक अत्यंत महत्त्वाची मीटिंगसाठी परगावी गेली होती. काम संपवून ती आपल्या नवीन कारने नागपूरच्या दिशेने परतत होती. परतीचा प्रवास लांबत होता आणि निघायला थोडा उशीर झाला होता. शहराच्या सीमा ओलांडून ती हायवेला लागली होती, की अचानक तिच्या कारच्या इंजिनमधून एक विचित्र धडधड ऐकू आली होती आणि काही क्षणातच कार जागीच बंद पडली. रात्रीची वेळ होती. आजूबाजूला घनदाट झाडी, काळाकुट्ट अंधार आणि पूर्णपणे सानसून रस्ता. अमृताने पुन्हा पुन्हा इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी काही सुरू झाली नाही. तिने बोनेट उघडून पाहिले, पण तिला तांत्रिक गोष्टींची फारशी माहिती नव्हती. अचानक आभाळ भरून आले आणि सासोट्याचा वारा सुटला. बघता बघता पावसाला सुरुवात झाली. पाऊस इतका जोरात होत होता की बाहेर उभे राहणे कठीण झाले होते. घाबरलेल्या अमृताने कार रस्त्याच्या कडेला कशीबशी उभी केली आणि आत जाऊन बसली. तिने मदतीसाठी आजूबाजूला पाहिले, पण दूरपर्यंत कोणतेही अस्तित्व दिसत नव्हते. तिचे तात्काळ आपल्या पतीला फोन लावला आणि सर्व परिस्थिती सांगितली. पती काळजीने तिला घेण्यासाठी निघणार होता, पण तो ज्या शहरात होता तिथून येण्यासाठी किमान 5-6 तास लागणार होते. अमृताचा जोर आणि रस्त्याची अवस्था पाहून अमृताने त्याला थांबवले. "तू काळजी करू नकोस, मी कारमध्ये थांबते किंवा एखादी लिफ्ट मिळाली तर सकाळी लवकर घरी येते," असं सांगून तिने फोन ठेवला. पण मनात मात्र एक अनामिक भीती दाटून आली होती. रात्रीचे 8 वाजून गेले होते. पावसाची रिपझिप सुरूच होती. त्या निर्जन जागी एक तरुण महिलेने रात्रभर थांबावे अजिबात सुरक्षित नव्हते. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर पावसाचा जोर थोडा कमी झाला. अमृता कारबाहेर आली आणि येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांना हात टाकून लिफ्ट मागण्याचा प्रयत्न करू लागली. पण इतक्या रात्री त्या घनदाट जंगलाच्या भागात एका महिलेला रस्त्यावर पाहून कदाचित लोक थांबायला घाबरत होते किंवा लोकाला थांबायचे नव्हते. सुमारे 2 तास उलटले. रात्रीचे 10 वाजत आले होते आणि अमृताची धाकधूक अशा शिगेला पोहोचली होती, तेवढ्यात लांबून एका मोठ्या ट्रकचे हेडलाईन चमकताना दिसले. तो ट्रक वेगाने तिच्या दिशेने येत होता. अमृताने जीवाच्या आकांताने हात दाखवला आणि ओरडून मदत मागितली. नशिबाने तो ट्रक थोड्या अंतरावर जाऊन जोरात ब्रेक थांबवू लागला. अमृताच्या जीवात जीव आला. ती धावत त्या ट्रकजवळ गेली. राजवीर ट्रकच्या केबिनमधून खाली उतरला तेव्हा अमृताकडे पाहतच राहिली. राजवीर साधारण 35 वर्षाचा होता. 6 फूट उंच आणि कमालीची पिळदार शरीरयष्टी लाभलेला माणूस होता. त्याने अंगात एक जुनाट बनियान घातली होती आणि खांद्यावर एक टॉवेल टाकला होता. त्याच्या डोळ्यात एक प्रकारचा आत्मविश्वास आणि धार होती. राजवीरने अमृताकडे वरून खाली न्याहाळले आणि विचारले, "मॅडम, इतक्या रात्री या सुनसान जागी एकट्या काय करताय? हा भाग सुरक्षित नाहीये. इथे जंगली श्वासोच्छवासी माणसं जास्त धोकादायक असतात." अमृताने थरथरत्या आवाजात आपली सर्व अडचण सांगितली. तिची अडचण ऐकून राजवीरने गाडीचे इंजिन तपासले आणि म्हणाला, "याचं काम इथे होणं शक्य नाही मॅडम. तुम्हाला शहरापर्यंत जावं लागेल. मी त्याच दिशेने निघालोय. तुम्हाला हवं असेल तर मी लिफ्ट देऊ शकतो." अमृताला आधी थोडा संकोच वाटला. अनोळखी माणूस, तोही एक रांगडा आणि ट्रक ड्रायव्हर.
पण आजूबाजूला अंधार पाहून तिला दुसरा पर्याय उरला नव्हता. तिने आपली कार नीट केली, आपले महत्त्वाचे सामान घेतले आणि ती ट्रकच्या दिशेने वळाली. ट्रकची केबिन बरीच उंच होती. साडी नेसलेल्या अमृताला वर चढायला अडचण येत होती. हे पाहून राजवीर मदतीला पुढे सरसावला. त्याने अमृताच्या कमरेवर आपला मजबूत हात ठेवून तिला अर्गत वर चढण्यास आधार दिला. राजवीरच्या त्या गरम हातांचा स्पर्श होताच अमृताच्या अंगात एक वीज संचारली. केबिनमध्ये जागा कमी होती. अमृता आणि राजवीर आता अगदी जवळ बसले होते. राजवीरने ट्रक सुरू केला आणि गिअर टाकत गाडी हायवेवर घेतली. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. पावसाचे थेंब ट्रकच्या छतावर आदळत होते, त्यामुळे केबिनमध्ये एक वेगळाच आवाज घुमत होता. सुरुवातीला काही वेळ कोणीच काही बोलले नाही, पण अमृताला जाणवत होते की राजवीरची नजर अधूनमधून तिच्यावर खेळलेली होती. राजवीरने शांतता भंग करत विचारलं, "मॅडम, तुमचं नाव काय?" सुरक्षेच्या कारणास्तव अमृताने तिचे खरे नाव न सांगता सुमन असे खोटे नाव सांगितले. राजवीर हलकेच हसला आणि म्हणाला, "छान नाव आहे सुमन. मी राजवीर. गेली अनेक वर्षे या हायवेवर गाडी चालवतोय, पण आजपर्यंत तुमच्यासारखी सुंदर सवारी मला कधीच भेटली नाही." राजवीरचे हे शब्द ऐकून अमृता थोडी दचकली. त्याच्या बोलण्यात एक प्रकारचा मोकळेपणा आणि रांगडेपणा होता, जो तिला अस्वस्थ करत होता. गाडी चालवता चालवता राजवीरने गिअर बदलण्याच्या बहाण्याने आपला हात अमृताच्या गुडघ्याला अगदी जवळ नेला. अमृताने स्वतःला बाजूला ओढून घेण्याचा प्रयत्न केला, पण जागा कमी असल्याने तिला जास्त दूर जाता येत नव्हती. सुमारे पाऊण तासानंतर राजवीरने एक अत्यंत निर्जन ठिकाणी ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. आजूबाजूला फक्त घनदाट झाडी होती आणि पावसाची रिपझिप सुरू होती. अमृताच्या काळजात धस्स झालं. तिने घाबरून विचारलं, "काय झालं? गाडी का थांबवली? शहर तर अजून लांब आहे." राजवीरने शांतपणे खाली उतरला आणि म्हणाला, "मॅडम, थोडं पाणी प्यायचं आहे आणि फ्रेश व्हायचंय. खूप वेळ झालाय गाडी चालवतोय. तुम्हालाही हवं असेल तर उतरू शकता." राजवीर ट्रकच्या समोरच्या उजेडात जाऊन उभा राहिला. पावसाने तो आता पूर्णपणे ओला झाला होता. अमृता केबिनमधून त्याला पाहत होती. राजवीरने जाणीवपूर्वक आपले बनियान काढून ट्रकच्या दरवाजाला लटकवले आणि त्याचे ते पिळदार खांदे, छातीवरचे पाणी आणि त्याचे रांगडे रूप पाहून अमृताच्या मनात एक विचित्र हुरहुर दाटून आली. आजवर तिने आपल्या पतीचे नेहमीचे सुसंस्कृत आणि सभ्य रूप पाहिले होते, पण राजवीरच्या या बेफिकर आणि मर्दानी रूपाकडे पाहून तिला एक अनामिक आकर्षण वाटू लागले होते. राजवीर पुन्हा केबिनमध्ये चढला, तेव्हा त्याच्या ओल्या अंगातून पावसाचा आणि ओल्या मातीचा उग्र मनमोहक वास येत होता. त्याच्या अंगावरील पावसाचे थेंब अमृताच्या हातावर पडले, ज्यामुळे तिच्या शरीरात पुन्हा एक वीज संचारली. राजवीरने शांतपणे पाण्याची बाटली अमृताच्या दिशेने सरकवली. बाटली घेताना त्याने मुद्दाम अमृताच्या हाताला स्पर्श केला. तो स्पर्श रांगडा आणि गरम होता. राजवीर अमृताच्या डोळ्यात थेट पाहत म्हणाला, "मॅडम, तुमची नजर खूप काही सांगते. इतक्या रात्री या सुनसान रस्त्यावर आपण दोघेच आहोत. तुम्हाला माझी भीती वाटते की माझ्याबद्दल काही वेगळं वाटतंय?" अमृताने यावर काही उत्तर दिलं नाही. तिच्या मनात एकीकडे तिचे घर, पती आणि संस्कार यांचे विचार येत होते, तर दुसरीकडे राजवीरच्या त्या रांगड्या व्यक्तिमत्वाचे तिला पूर्णपणे भारावून टाकले होते. त्या एकांत जागी आणि त्या पावसाळी वातावरणात तिचे मन तिच्यावर ताबा मिळवून पाहत होते. आजवरच्या नीरस आयुष्यात तिला कितीही इतकी रोमांचक अनुभूती आली नव्हती. पुन्हा ट्रक सुरू झाला. अमृताने एक खोल श्वास घेतला आणि तिने स्वतःशीच ठरवले, आजची ही रात्र स्वतःला बंधनात अडकणार नाही. तिने राजवीरकडे पाहिले आणि हलकेच त्याचे नाव घेतले. राजवीरने तिच्याकडे पाहून एक सूचक स्मितहास्य केले. त्याला समजले होते की अमृता आता पूर्णपणे तयार आहे. काही वेळानंतर एक मोठ्या शेताच्या कडेला, जिथे झाडांचा दाट आडोसा होता, तिथे राजवीरने ट्रक उभा केला. पावसाची रिपझिप सुरूच होती. केबिनमधला छोटा दिवा राजवीरने मालवला आणि फक्त बाहेरून अधूनमधून चमकणाऱ्या विजांचा प्रकाश आत पडत होता. "मॅडम, विचार पक्का आहे ना?" राजवीरने अत्यंत गंभीर आणि भक्कम आवाजात विचारले. अमृताने काहीही न बोलता आपली मान हलवली
आणि राजवीरच्या हातावर स्वतःचा हात ठेवला. राजवीर केबिनमधून उतरला आणि त्याने अमृताच्या बाजूला दरवाजा उघडला. त्याने तिला खाली उतरण्यास मदत केली. खाली उतरताना त्याचे मजबूत हात अमृताच्या कमरेवर विसावले होते. त्या स्पर्शाने अमृताला एक वेगळीच धुंदी जाणवत होती. दोघेही शेतात थोड्या आडोशाला गेली. राजवीरने आपली लुंगी जमिनीवर अंथरवली. त्या अंधारात राजवीरचे व्यक्तिमत्व एखाद्या रांगड्या योद्ध्यासारखे दिसत होते. त्याने अमृताला हळुवारपणे जवळ ओढले. अमृताने आजवर कधीही अशा वातावरणात, निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला कोणाच्या स्वाधीन केले नव्हते. राजवीरने अमृताच्या केसातून हात फिरवत तिच्या कपाळावर आणि गालावर प्रेमाने स्पर्श करू लागला. अमृताने देखील त्याला पूर्णपणे प्रतिसाद देत होती. राजवीरच्या मिठीत एक वेगळीच ताकद होती. अमृताला तिच्या पतीची आठवण येत होती. पण या क्षणी राजवीरची ओढ अधिक प्रबळ ठरली होती. राजवीरने अमृताच्या सौंदर्याची स्तुती केली आणि तिला अत्यंत प्रेमाने जवळ घेतले. त्या रात्रीच्या अंधारात आणि पावसात, संगीतात त्या दोघांनी जगाचा विसर पडेल असे क्षण अनुभवायला सुरुवात केली. शेतातल्या त्या आडोशाला पावसाच्या रिपझिप आवाजात अमृता आणि राजवीर जणू जगाचा विसरून गेले होते. राजवीरने अमृताला अत्यंत प्रेमाने आणि तितक्याच रांगड्या ओढीने आपल्या मिठीत सामावून घेतले. निसर्गाच्या त्या मुक्त वातावरणात अमृताला तिच्या आयुष्यातील सर्वात थरारक आणि अविस्मरणीय अनुभव येत होता. राजवीरच्या प्रत्येक स्पर्शात एक प्रकारचा पुरुषार्थ होता, ज्याने अमृताला पूर्णत्व तृप्त केले होते. बराच वेळ ते दोघेही आपल्या एकमेकांच्या मिठीत शांत बसले होते. फक्त विजांचा लख्ख प्रकाश, अधूनमधून येणाऱ्या चेहऱ्यावर चमक होता. सुमारे तासाभरात अमृताने स्वतःला सावरले. तिने आपले विस्कटलेले केस नीट केले आणि साडी सावरली. राजवीरने देखील आपली लुंगी सावरली आणि तो उठून उभा राहिला. आता त्याच्या नजरेत पूर्वीसारखी वासना नव्हती, तर एक प्रकारचा आदर आणि माणुसकी. त्याने अमृताचा हात धरून तिला पुन्हा हळुवारपणे ट्रककडे नेले. पुढचा प्रवास अगदी शांततेत पार पडला. केबिनमध्ये आता एक वेगळी शांतता होती, पण ही शांतता अस्वस्थ करणारी होती. पहाटेचे 4 वाजले होते. धुक्यांची चादर पसरली होती. राजवीरने नागपूरच्या एका मुख्य चौकात अमृताच्या घराच्या जवळ ट्रक थांबवला. ट्रकवरून उतरताना अमृताने मागे वळून राजवीरकडे पाहिले. राजवीर हसून म्हणाला, "मॅडम, तुम्ही सांगितलेली ते नाव सुमन आणि ही रात्र मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही." अमृताने एक तृप्त स्मित हास्य केले आणि ती आपल्या घराच्या दिशेने चालू लागली. घरी पोहोचल्यावर तिने आरशात स्वतःला न्याहाळले. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती आणि डोळ्यात एक वेगळ्याच प्रकारचं समाधान होतं. तिला माहीत होतं की जे काही घडलं ते समाजाच्या नजरेत चुकीचं असू शकतं, पण एका रात्रीने तिला स्वतःच्या अस्तित्वाची आणि स्वतःच्या भावनांची नवी ओळख करून दिली होती. तिने विचार केला की कधी-कधी आयुष्यात आपल्याला अशा वळणावर आणून उभे करत होते. आपण सर्व बंधने, सर्व नियम विसरून काही क्षणांसाठी का होईना, पण स्वतःसाठी जगतो. ती रात्र अमृताच्या आयुष्यातील सर्वात थरारक, अविस्मरणीय आणि गुपित पान बनून राहील.